प्राणायाम करताना कित्येक जण नाक वाकडं होईपर्यंत नाक दाबतात. अहो, प्राणायाम म्हणजे नाकदाबी नाही. एखाद्या फुलाला जसं आपण स्पर्श करतो, फुलाच्या पाकळीला, अगदी तसा स्पर्श नाकपुडीला झाला पाहिजे आपल्या हातांनी. अंगठा, करंगळी आणि अनामिका या 3 बोटांचा वापर करायचा. ही दोन्ही बोटे, मधलं बोट आणि हे बाजूचं बोट, ही दोन्ही बोटे अशी वाकवायची. ही अशी वाकवली ना की तळहात अगदी मऊ राहतो आणि मऊ असलेल्या तळहातामुळे या दोन्ही बोटांचे प्रेशर्स अगदी योग्य लागतात. ही बोटे वाकवली, या तिन्ही बोटांच्या अग्रभागांचा वापर करायचा. अग्रभाग म्हणजे फिंगर टिप्स, हा सगळ्यात टोकाचा भाग. आता या अग्रभागांचा वापर केल्यानंतर आपल्या अंगठ्याचा जो सेंटर येणार ना, तो या दोन्ही बोटांच्या मधल्या रेषेला टच झाला पाहिजे. दाखवते तुम्हाला, हे बघा, हा आहे सेंटर. बरोबर मध्ये रेष दिसते तुम्हाला. आता ही दोन्ही बोटे जुळवते आणि जुळवून मी या सेंटरच्या लाईन वरती ठेवते अशी. आणि अशा पद्धतीने ही बोटे बरोबर सेंटरला आली पाहिजेत. त्यानंतर या हस्तमुद्रेचा पहिले अभ्यास करा. डायरेक्ट नाकपुड्यांवरती बोटे ठेवू नका. पहिले असं तुम्हाला बसता येतंय का हे पहा. जेव्हा तुम्ही एक 15-20 मिनिट बसू शकत असाल ना चांगले, अगदी हात खाली ठेवून तुम्हाला उज्जाई सारखे प्राणायाम म्हणजे श्वास आणि उच्छ्वासावरती लक्ष ठेवणे, जेव्हा हे नीट जमायला लागतील, तेव्हा तुम्ही हे नेझल प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम, नाडी शोधन यामध्ये जवळजवळ हात असा वरती ठेवून न हलवता 8 ते 10 मिनिट बसू शकता. नाहीतर पहिल्या मिनिटाला इथे भरायला लागेल, मान भरायला लागेल, हात भरायला लागेल. म्हणून योगासनांचा सराव झाला की पहिले उज्जाईला सुरुवात करा आणि मग काही दिवसांनंतर तुम्ही या प्राणायामाला सुरुवात करू शकता. तर या सेंटरला पकडल्यानंतर हा बोटांचा आकार असा क्लिप सारखा नाही झाला पाहिजे. असं पकडू नका. पकडताना बरोबर नेझल बोन इथे आहे ना, इथे तुम्ही हात लावून बघू शकता. नेझल बोन म्हणजे नाकाचं हाड. नाकाचं हाड संपलं की इथे एक ना कॉन्केव भाग येतो. कॉन्केव म्हणजे खड्डा असलेला भाग आणि कॉन्व्हेक्स त्याच्या विरुद्ध म्हणजे ज्याला असा चढाव आहे असा भाग. बोटे, अंगठे किंवा तुम्ही करंगळी बघा, हा भाग आहे तो कॉन्व्हेक्स आहे आणि हा भाग आहे म्हणजे खड्ड्यासारखा भाग आहे तो कॉन्केव भाग आहे. बरोबर ही बोटे यामध्ये बसवायची. नीट पाहिलं का तुम्ही? इथे खड्डे तुम्हाला जाणवतील, तुम्ही हात लावून बघा इथे. आता यामध्ये एक सिमेट्री आली पाहिजे, एक रेष आली पाहिजे. तुम्ही पाहू शकता की इथे माझा अंगठा, अंगठ्याचा फिंगर टिप म्हणजे अग्रभाग आणि अनामिका आणि करंगळी याचे अग्रभाग एकाच रेषेत आलेले आहेत. ही चुकीची पद्धत आहे. हे वर खाली आहे आणि ही पण चुकीची पद्धत आहे एका रेषेत. कारण नेझल बोन मध्ये सिमेट्री आहे ना, एकाच ठिकाणी सुरू झालेत, एकाच ठिकाणी संपलेत. म्हणून या सगळ्या मेजरमेंट घेणं अत्यंत महत्वाचं असतं. एखादं वाद्य, उदाहरणार्थ वीणा, सितार किंवा तानपुरा, याच्या स्ट्रिंग्स वरती किती अभ्यास असतो आणि अख्खे सूर किंवा अख्खं गाणं त्या स्ट्रिंग्स वरती कसं अवलंबून असतं. त्या वादकाचा हात त्याच्या स्ट्रिंग वरती कसा बसतोय त्यावर अवलंबून असतं की त्या वाद्यातून आवाज काय निर्माण होणार, त्या वाद्यामुळे निर्माण झालेला सूर, आवाज, त्यामुळे तो वाजवणारा वादक किती प्रसन्न होणार आणि समोरची ऐकणारी रसिक मंडळी सुद्धा किती त्यामध्ये तल्लीन होणार. हे सगळं त्या वाद्यावरती अवलंबून असतं आणि त्या वाद्याला स्पर्श होणाऱ्या बोटांवरती अवलंबून असतं. आणि जसं त्या वाद्याला फक्त त्या स्ट्रिंगला एक टच झाला तर वेगळा आवाज येतो, त्याला जरा जोरात टच झाला की अजून वेगळा आवाज येतो, अजून जोरात टच झाला की आवाज येतो. असे वेगवेगळे सगळे स्ट्रिंग्स असतात. बासुरी पाहिली आहेत तुम्ही, त्याला वेगवेगळे होल असतात. त्या होलवरती 2 होलवरती बोटं ठेवली, काही होलवरती बोटे नाही ठेवली की मग त्याचा वेगळा आवाज आहे. आता हा सगळा अभ्यास किती खोल आहे. तसंच हे सुद्धा प्राणवाद्य आहे आणि म्हणून आपण हा थोडाफार अभ्यास केला पाहिजे आणि सगळं एकदा शिकून घ्यायचं असतं आणि दररोज प्राणायाम करायचे असतात. मी कित्येक मंडळी पाहिलेले आहेत की जे रोज कन्सिस्टंटली प्राणायाम करतात किंवा योगासनांच्या आणि प्राणायामाच्या वर्गांना जातात, पण चुकीच्या पद्धतीने जर आपण करत असू तर. म्हणून काय मी सांगते की एकदा शिकून घ्या आणि दररोज प्राणायाम करताना अशी सुरुवात करायची. नेझल प्राणायाम करताना असो. आता आपण इथपर्यंत पोहोचलो की बोटे कशी ठेवायची. आता दाब कसा द्यायचा हे आपण पाहूया. एक नेहमी लक्षात ठेवा, श्वास घेताना ना, श्वास घेण्याची प्रक्रिया अशी होते की नाकपुड्यांच्या मध्ये असलेला सेप्टम हा जो भाग आहे ना, मिडल पार्ट, सेप्टम हा एक पडदा आहे जो दोन्ही नाकपुड्यांना सेपरेट करतो. तर या पडद्याला असा टच होऊन, त्याला असा ग्लाइड होऊन, स्पर्श करून श्वास आतमध्ये घेतला जातो. घेऊन बघा, तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवेल. जर अजून तुम्ही त्याच्यामध्ये संवेदनशीलता आणा म्हणजे तुम्हाला ते लवकर जाणवेल. तर तुमच्या आतल्या भागाला हा श्वास टच झाला, स्पर्श झाला. आता सोडून बघा.
सोडताना तुम्हाला हवेचा जो प्रेशर आहे किंवा स्पर्श आहे तो नाकपुड्याच्या बाहेरच्या या भागाला झालेला जाणवेल. बाहेरचा म्हणजे याबद्दल नाही हा बोलत आहे, आतली नाकपुडीचा आतला भाग श्वास घेताना त्याला स्पर्श होतो श्वास, आणि श्वास सोडताना नाकपुडीचा बाहेरचा भाग आहे तिथून श्वास बाहेर पडतो. आता हा विचार करण्यासारखा भाग आहे की जर श्वास घेताना आणि श्वास सोडताना एवढ्याशा होल म्हणजे नाकपुडीमध्येच श्वासाची जर जागा बदलते, आत आणि बाहेर अशी जी जागा बदलते, तर त्यावरती त्याला नियंत्रित करण्यासाठी आपले प्रेशर्स बदलायला नको का? म्हणजे त्या वादकाला सितारमधून जो सूर हवा आहे तो सूर येण्यासाठी तेवढा दाब द्यायला नको का? म्हणजे जर आपल्याला श्वासामध्ये लयबद्धता हवी असेल, प्रत्येक प्राणायामामधली लय वेगवेगळी असते, प्रत्येक प्राणायामामध्ये वेलॉसिटी आणि व्हॉल्यूम वेगळे असतात, म्हणजे श्वासाचा प्रमाण आणि श्वास घेण्या सोडण्याची पद्धत. श्वास कधी शार्प असतो, असा श्वास कोणत्या प्राणायामामध्ये आपण करतो? भस्त्रिका. त्यानंतर श्वास एकदम सॉफ्ट असतो उज्जाईमध्ये, तो इनऑडिबल आहे, तो तुम्हाला ऐकायला नाही येणार, पण दीर्घ घेऊन मी दीर्घ सोडला सुद्धा असा. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते आपण विस्ताराने नंतर प्राणायामाचे विविध विषय आपण एकत्रित येऊन चिंतन करूयातच. मला यातून हे सांगायचंय, जर जागा बदलते हवेची तर मग अशा वेळेस आपल्याला दाबही बदलायचे असतात. आता जर दाब बदलायचे तर दाब बदलण्यासाठी स्पेस कोणती आपल्याला? हा अंगठ्याचा हा पुढचा भाग दिसतोय तो अनामिकेचा आणि करंगळीचा. आता या तिन्हीला आपण जरा सेंटर बघूया. तिन्हीचा अंगठ्याचा तुम्ही पाहिलेला आहे, करंगळी आणि अनामिका तुम्हाला दिसते. आता साईडचा भाग जरा दाखवते. त्याची प्रेशर्स कमी जास्त करायचे तर आपल्याला त्याच्या पहिले दिशांवरती थोडासा अभ्यास केला पाहिजे. आपल्या योगासनांमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, अलाइनमेंटला महत्व आहे. तुम्ही कसं करता याला महत्व आहे. तुम्हाला दिसतायत ही 3 रेषा मी अशा ओढलेल्या आहेत दिशा समजण्यासाठी. दिसले? आता आपण काय करूया, ही जी वरची रेष आहे ना, तिन्ही बोटांची वरची रेष, अंगठा, अनामिका आणि करंगळी. वरची म्हणजे इनर बाजू आणि खालची बाजू म्हणजे आउटर बाजू. शब्द नीट लक्षात घ्या, म्हणजे मी ते दाखवताना तुम्हाला ते लगेच समजेल. नेझल बोनच्या खाली घेतलेली आहेत. आता जी इनर साइड आहे ना, त्याला मी जास्त जरा दाबते, तेव्हा नोज रूट म्हणजे मूळ. तर मुळातला हा जो भाग आहे जिथून सुरुवात होते श्वास घेण्या सोडण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी नाकपुड्यांच्या या दिशा बदलल्या जातात, तर त्या भागाला इनर साइडने, इनर कोणती होती? वरची, इनर साइडने प्रेस केलेलं आहे श्वास घेताना. कारण श्वास घेताना श्वास आतल्या बाजूने जातोय ना, म्हणजे दाब जरा जास्त दिला पाहिजे, थोडा वाढवलाय. आता श्वास सोडताना खालची बाजू त्याने जरासा दाब वाढवते. आता हे तिथून तसं दिसणार नाही तुम्हाला, कारण अगदी छोटासा फरक आहे. हे बघा, ही जर नाकपुडी असेल तर आता हा अंगठा आहे, अंगठा मी एकदम मध्ये ठेवलाय, ठीक आहे. आता मी उजव्या बाजूने जरा जास्त प्रेस केला, हे बघा, मधल्या बाजूने प्रेस केला, डाव्या बाजूने प्रेस केला, तुम्हाला अगदी थोडे फरक दिसले असतील. असेच फरक मी इथे नाकपुडीवरती करत आहे. आता तुम्ही जरा बाजूने बघून घेतलं तरी तुम्हाला ते बरं पडेल. सध्या एक उदाहरण म्हणून अनुलोम प्राणायाम घेऊया आपण. नाकपुड्यांवरती बोटे ठेवलेली आहेत, श्वास घेते. श्वास घेऊन झाल्यानंतर अर्ध नाकपुड्या बंद केल्या, दोन्ही नाकपुड्यांवरती समान दाब आणि श्वास सोडताना आता आउटर साइड खालच्या बाजूने मी थोडा दाब दिलेला आहे. तसंच प्रत्येक प्राणायामामध्ये इन्हेलेशन एक्झेलेशनच्या वेळा प्रक्रिया वेगवेगळ्या असतात, त्यामुळे हा एक बेसिक रूल होता कसा दाब द्यायचा. प्रत्येक प्राणायामात त्यात थोडे बदल करायचे असतात. वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत हे सगळे प्राणायामाचे प्रकार आहेत ते तुम्हाला सांगणारच आहोत आणि आपण हा अभ्यास पुढे चालू ठेवूयात. पण आजचा जो आपला अभ्यास होता ना, या अभ्यासामुळे किंवा या तंत्रामुळे आपल्यामध्ये एक सजगता येते, आपल्यामध्ये संवेदनशीलता येते, अचूकता येते. माझ्या मते हा जो अभ्यास आहे तो प्राणायाम साधकाला, आपल्यासारख्या मंडळींना स्थूल प्राणायाम प्रक्रियेकडून सूक्ष्म आणि निरीक्षणात्मक प्रक्रियेपर्यंत नेतो आणि ही अंतर्मुखता आपल्यामध्ये येण्यासाठीची सुरुवात आहे. कारण जर आपल्याला अलाइनमेंट किंवा हे तंत्र जर लक्षात ठेवायचं असेल, कसे हात ठेवायचे, कशी बोटं ठेवायची, तर सगळ्यात पहिले मन इथे असणं, प्रेझेन्स ऑफ माइंड असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि प्राणायामाची सुरुवात तर इथूनच तर होते.
तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे इथे. मनात विविध विचार सुरू असतील तर तुम्हाला हे जमणार नाही. म्हणून इथे आपण सुरुवात केली. नाकपुड्यांवरती दाब देऊन श्वासामध्ये एक लयबद्धता आणली, जसं मी तुम्हाला वाद्याचं उदाहरण दिलं. आता ही लयबद्धता तुमच्या मनाला त्यामध्ये सामावून घेते. जसं एखादं संगीत ऐकताना, गाणं ऐकताना तुमचं शरीर आणि मन कसं एकत्र डोलतं. मन तिथे केंद्रित होतं म्हणून शरीर डोलतं, श्वास त्याच्यामध्ये मिसळतो. तर अशा प्रकारे शरीर, श्वास आणि मन हे एकरूप झालं पाहिजे, एका लयीत बांधलं गेलं पाहिजे. कारण प्राणायाम हे एक योगांग आहे आणि म्हणून प्राणायाम तुम्ही साधनेच्या अंगाने जर सरावात आणलेत तर तुम्हाला लवकरात लवकर हा अनुभव येईल. तर तुम्ही सर्वांनी दररोज प्राणायाम करा. आपण असेच विविध प्राणायामाचे भाग पुढे पाहतच राहणार आहोत, तंत्र शिकून घेणार आहोत. यामध्ये अनेक दिशा सुद्धा असतात. जसं बोटे ठेवल्यानंतर तुम्ही तो दाब कशा प्रकारे देताय, पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य अशा विविध भागांना सुद्धा, विविध दिशेला सुद्धा हे दाब निर्माण करून प्राणायाम करता येतात. तर असेच आपण प्राणायाम शिकणार आहोत. तुम्ही मात्र सरावाला सुरुवात करा.